नमस्कार मित्रांनो, माझे नाव गायत्री सोनाजी बलखंडे। मी तुम्हाला झाडाची व बॉर्बीची गोष्ट सांगणार आहे। एकेका एक खूप मोठे जंगल होतं। त्याच्यामध्ये हरिण, ससा व असे खूप सारे प्राणी राहायचे। त्या प्राण्यामध्ये एक माकड राहायचं। ते माकड खूप हुशार होतं। ते माकड एका झाडावर बसून राहायचं आणि आपल्या बासुरीने खूप मधुर धून वाजवायचा। त्याचे धून ऐकून सगळ्या जंगलातले प्राणी खुश व्हायचे आणि ते एका दिवशी तर नाही, ते दररोज ती धून वाजवायचा। आणि सस्याला नदीच्या पलीकडे जायला लागायचं, तर ते झाडावर उडी मारून त्याला पलीकडे न्यायचं। असं ते सर्वांची मदत करायचा। एके दिवशी त्याला कासव धुंडत होते। कासव म्हणाला, हे बॉर्बी कुठे गेला बाबा आता? पण त्याला ध्यान आलं, हे दुसरं तिसरं कुठे नसेल, त्या झाडावरच आपली बासरी वाजवत असेल। म्हणून ते त्या झाडाकडे निघाला आणि तिथं खरंच तर बॉबी होता। ते बॉबीला म्हणाला, बॉबी हत्तीला तुझी फळं तोडायला मदत पाहिजे। मग ते झाडाच्या खाली उतरून हत्तीकडे निघाले। मग हत्तीला मदत करून येऊन ते झाडावर आराम करत होता। तेवढ्यात ठक ठक झाडावर झाली। ते म्हणाला, बॉर्बी म्हणाला, भूकंप आला। पण त्याला कळालेच नाही ते भूकंप नव्हते, तर एक लाकूड तोडा ते झाड तोडत होता, कारण की त्याला नाव बनवायची होती। ते म्हणाला, हे झाड तोडू नको, याच्यामध्ये एका म्हाताऱ्या माणसाचा आत्मा आहे, तरी ते मारला नाही। मग ते वरती गेला आणि आपले विचार करत होता। तेवढा त्याला एक युक्ती सुचली। सर्वात वरच्या फांदीवर गेला आणि तिथे एक सुरंग होती। त्या सुरंगातून म्हणायला लागला, ए तू कोण आहेस? मला का तोडतोय तू? तुला तुझा जीव प्यारा नाहीये का? ते असं म्हणायला लागला। लाकूड तोडा घाबरला आणि खाली पडला आणि ते तिथून निघून गेला। मग तेवढ्यात बॉर्बी म्हणाला, वाव किती सुंदर। मग तो डबल झाडावरती आपल्या फांदीवरती जाऊन बसला। झाडातून एक आवाज आला, थँक्यू, तूने माझा जीव वाचवला। तसं ऐकून माकड घाबरलं, तू कोण आहेस? तू काय खरंच या झाडाचा आत्मा आहेस? बॉर्बी असा म्हणत होता। ते म्हणाला, खरंच मी तुझी धून ऐकून खूप खुश झालोय, म्हणून मी तुला एक गिफ्ट देणार आहे। मग त्या झाडाने त्याला एक जादूची घंटा दिली। ती तू दिवसात एक वेळेस वाजवशील तर तुला खूप सारे आकाशातून जे म्हणशील ते फळ पडणार। मग ते मग आपल्या मित्राजवळ गेला। मित्रांना म्हणाला, अरे माझ्याजवळ एक मॅजिक आहे, ते तुम्ही बघसाल का? मग सगळे मित्र म्हणाले, हो। मग तेवढ्यातच त्याने घंटा वाजवताच आभाळातून खूप सारी फळे पडली आणि खूप सारी फळे पडली। मग सर्वांनी मिळून आपली पोटभर फळे खाल्ली। मग दुसऱ्या दिवशी हत्ती सर्व प्राणी त्याच्या जवळ आले, म्हणाले, चल ना मित्र, आपण एकदा डबल फळांची बारिश करू। मग त्याने डबल सफरचंद, केळी असे खूप सारे फळं आभाळातून पाडले। मग दुसऱ्या दिवशी बॉर्बीला दुपारची लागली भूक। ते सर्व जनावरांकडे गेला आणि म्हणाला, अरे मला भूक लागली, तुझ्याकडे कालची काही फळे शिल्लक आहेत का? ते म्हणाले, नाही। मग रॉबीला आला राग। त्याने विचार केला, ती घंटा तर मला दिलती, मी यांच्यासोबत काय हे करतोय? मग ते तसं म्हणून त्याने त्याच्या दुसऱ्या दिवशी एकट्यानेच लवकरच घंटा वाजवली व सगळी फळे एका पोत्यात भरली। आणि मग त्याच्याजवळ प्राणी आल्यावरती ते म्हणाला, अरे बघ। मग ते प्राणी म्हणाले, चल ना बॉर्बी, फळे पाडू। मग बॉर्बी म्हणत होता, अरे ही घंटा कामच करत नाहीये। मग त्याने वाजून पाहिली तर फळे तर पहिलेच पडली होती, काहीच फळे पडले नाही। मग
सर्वजण नाराज होऊन जात होते. तेवढ्यात लांडग्याला आला वास. ते म्हणाला, झाडाच्या मागं काय बॉर्बी, झाडाच्या मागं काय, तर असा म्हणतच होता. तेवढ्यात लांडगा झाडाच्या मागे गेला. पाहिलं तर काय, एका पोत्यामध्ये सर्व फळे होती. ते म्हणाला, बॉर्बी तू आमच्याशी खोटं बोललास. तुला ही फळे एकट्याला खायची होती, तर तू आम्हाला सांगितले असते तर आम्ही तुला फळेच मागली नसती. ते असं म्हणत होता. मग बॉर्बीला वाईट वाटले आणि ते म्हणत होता, सॉरी मित्रांनो, माझ्याशी गलती झाली. आपण इतकी पुरेल इतकी फळे आहेत, आपण सर्व खाऊ शकतो. मग त्याने सर्व फळे जमिनीवर टाकली व सर्वांना खाल्ली. गोष्टीचे तात्पर्य, लालच बुरी बला है.